हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर नवरात्री चालू आहे, तर मी ठरवलं की देवीच्या दर्शनाला जावं. तर मी आज बारुंडा देवीच्या दर्शनाला जायचं ठरवलं. मग मी विरार स्टेशनवरून फुलपाडासाठी शेअरिंग रिक्षा पकडली. त्यांनी सोडलं फुलपाड्याला. मग त्यांनाच आम्ही विचारलं की बारुंडा देवीला कसं जायचं. तर ते म्हणले फुलपाडा डॅम आहे, तिथून तुम्हाला राईड घेऊन जायचं आहे. पण ते असे पण म्हणले की डॅमला पाणी भरलं आहे, म्हणून पुढे जाऊ देतील की नाही काय माहिती नाही. तर तिथे गेल्यावरती आता कळेल पुढे पाणी भरलंय तर जाता येतंय की नाही येतंय. तर आता बघूयात. फुलपाडा रिक्षा स्टँडला सोडल्यावरती ना थोडंसं पुढे चालत यायचं आहे. तुम्ही विचारत या म्हणजे तुम्हाला कळेल. मग तिथे जलतरण तलाव लिहिलंय, तिथून सरळच 2 रस्ते गेलेत. तर इथून सुद्धा जायला रस्ता आहे, दाखवते. हा इथून एक रस्ता आहे जायला, इथून एक रस्ता आहे, पण हा रस्ता इथून बंद केलाय. तर मग आता इथून जाते आम्ही. हा इथून रस्ता आहे जायला, आणि इथून अपोजिट साईडला जीवदानी मातेचं मंदिर सुद्धा दिसतंय. हा आहे फुलपाडा डॅम. पाणी खूपच भरलंय. आणि ते छोटंसं मंदिर दिसतंय, कदाचित तेच आहे बारुंडा देवीचं मंदिर. तो रिक्षावाला आम्हाला बोलला की पाणी भरलंय, आणि इकडे खरंच पाणी भरलंय. तर मी तुम्हाला दाखवते. आता या पाण्यातून आम्हाला क्रॉस करावं लागणार आहे. जास्त पाणी नाही आहे, पाण्यातून चालतंय आम्ही. पाणी थोडंसं वाढलेलं आहे. खडे खूप टोचत आहेत. चप्पल काढले तर चप्पल कुठे आहे पण माझी. खूप टोचत आहेत खडे. मारायची लाथ. डॅम क्रॉस करून आल्याच्या नंतर 2 रस्ते लागतात. तर राईटलाच जायचं आहे, सरळ सरळ. मंदिर इथून दिसत आहे, खूप लांब आहे अजून मंदिर. इकडे जंगलामध्ये ना वस्ती पण नाही, खूप लांब लांबच्या अंतरावरती लोक राहत आहेत. म्हणजे आणि आम्ही फायनली बारुंडा देवीच्या गेटजवळ पोहोचलोय. आणि इथे काय काकी लोकांनी छोटंसं दुकान पण टाकलंय फुलाबिलांचं, पण त्यांचा काहीच धंदा होत असेल. इकडे जास्त कोणी येत पण नाही. इन्स्ट्रक्शन बोर्ड आहे. सकाळी 6 ते 1 मंदिर चालू, दुपारी 1 ते 2:30 बंद. अर्ध्या पायऱ्या चढले, अजून अर्ध्या पायऱ्या चढायच्या. खूप खूप दमले. आणि इथे छोटे छोटे वॉटरफॉल सुद्धा आहेत, मी दाखवतो तुम्हाला. हे बघा वॉटरफॉल आहे, एवढं स्वच्छ पाणी आहे ना. आणि वाव, हे बघा. मंदिरच्या बाजूचं वातावरण खूप भारी आहे. आणि बघू शकता मंदिरातून बाहेर आल्यावरतीच
इथून पूर्ण विरारचं दृश्य दिसतंय. पूर्ण विरार इथून दिसतंय. मंदिराचं परिसर आहे मंदिराच्या बाहेरचं. इकडे सुंदर धबधबा पण आहे दाखवते. इथून वरून पाणी वाहत येत आहे. काय बोलू. आल्या आल्या मला आरती सुद्धा मिळाली. छान दर्शन घेतलं. बाप्पाचं दर्शन पण मिळालं. मग प्रसाद घेतला आणि आता मी घरी निघाले. लवकरच भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंतसाठी बाय बाय.